सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो। आज आमच्या विनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। सर्वांना मनापासून धन्यवाद। ब्लॉग पूर्ण बघा, खूप चांगला ब्लॉग बनवलेला आहे। आम्ही आज चाललो आहे, मस्त फॅमिली ट्रिप घेऊन चाललो आहे चौख्याला, बाहेर फिरायला जात आहे मी आज आणि खूप असा आनंद होता। आज सर्व फॅमिली ट्रिप घेऊन आम्ही आज फिरायला जात आहे। तर आमचे मामा मामी, आमचे यूट्यूब फॅमिली सर्व, आमची रमा दीदी, ही आमची सोनू दीदी, आम्ही सर्वजण आज फिरायला जात आहे आणि खूप चांगलं असं मस्तपैकी ते बघा, आमची रमा दीदीची, आमची मिसेस आणि ब्लॉग बनवण्याचं नेमकं कारण असं आहे की आम्ही आज फिरायला जात असताना खूप चांगला अनुभव आलेला आहे आम्हाला आणि आम्ही जात आहे मस्तपैकी खूप सुंदर असं ठिकाण आहे आजचं चौखा। तिथं भगवान तथागत भगवान बुद्धांची खूप उंच मूर्ती आहे आणि तिथे गेल्यानंतर असं मन एकदम प्रसन्नित होते बघा, एकदम असं। म्हणून आम्ही आज तिथं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फॅमिली ट्रिप म्हणून तिकडेच जेवण वगैरे, बाहेरच जेवण वगैरे करणार आहे मस्तपैकी छान असं। आणि जीवन खूप सुंदर आहे मित्रांनो। तर जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद आपण घेतलाच पाहिजे, बाहेर फिरायला गेलोच पाहिजे, नाहीतर हे दिवस परत परत आपले येणार नाहीत। आपली रमा दीदी, सोनू दीदी आणि परी दीदी मस्तपैकी बघा, रमा दीदी, आपली रमा दीदी पण आहे मस्त। आणि जीवन खूप सुंदर आहे, जीवनाचा आपण परिपूर्ण आनंद घेतलाच पाहिजे। जीवन प्रत्येक वेळेस बार बार रिटर्न वापस येत नाही आणि आमचा सार्थक मस्तपैकी या सार्थकमुळेच आपलं चॅनल खूप ग्रो झालेलं आहे। आता खरंच तुम्हाला असं सांगू इच्छितो मित्रांनो, जर कुठं पण जायचं असलं ना तर एकदम मस्त आनंदित होऊनच जायचं, कारण की हे पण आपल्याला बाबासाहेबांची देण आहे। आज नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला, माझ्या भीमाची पुण्याई, अंगठी सोन्याची बोटाला, पिढ्यानं पिढ्या गेल्या त्या महारवाड्यात, त्या महारवाड्यात, आता राहणं राजवाड्यात, फिरणं चारचाकी गाड्यात। आपली रमा दीदी मस्तपैकी खूप एन्जॉय करत आहे, सर्वांनी खूप एन्जॉय केला। आणि आता आम्ही आलो आहे चौख्याला, बघा कसं भगवान बुद्धांची उंच मूर्ती आहे आणि आम्ही आता इथं पोहोचलो आणि इथं पोहोचल्यानंतर असं मन एकदम प्रसन्नित होते आणि आनंदित होते। आणि हे ठिकाणाचा पत्ता नेमकं छत्रपती संभाजीनगरवरून 15-20 किलोमीटर, 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे बघा। आणि खूप छानपैकी असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण पण आहे इथं चौख्याला। चौखा असं म्हणतात त्याला, चौखा। आणि अजिंठा रोडवर आहे, छत्रपती संभाजीनगरवरून अजिंठा इथे जात असताना बघा ही मूर्ती आहे बघा, बघा केवढी उंच मूर्ती आहे। आणि आपली रमा दीदी आणि माझी मिसेस दीपाली, बघा कशी उंच मूर्ती आहे बघा, एकदम असं खूप भारी असं वातावरण आहे। आणि आता आम्ही दर्शन वगैरे, वंदन वगैरे करून आम्ही निघालेलो आहोत आता घरच्या रस्त्यानं। आणि घराच्या रस्त्यानं जात असताना रोडवरूनच दिसते बघा, खूप उंच मूर्ती आहे आणि खूप चांगलं निसर्गरम्य वातावरण आहे। इथं आल्यानंतर मन एकदम प्रसन्नित होते आणि प्रफुल्लित होते बघा। आणि खरंच जीवनामध्ये एकदा इकडे संभाजीनगरला आल्यानंतर एवढं एकदा तरी बघावं असं माझी विनंती आहे। आणि ब्लॉग माझा मित्रांनो तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा। घरी जात असताना तुम्हाला खरंच मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद सर्वांचं। मला भरपूर सपोर्ट केला, आमच्या ब्लॉगला पण भरपूर सपोर्ट केला बघा। आमची आता मस्त घराच्या रस्त्यानं निघालेलो आहोत आता। जय भीम जय भीम म्हणते बाबा दादा आमचा। आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नवबुद्ध जय संविधान। आणि असंच तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट करत राहावा, ही अशी आमच्या यूट्यूब फॅमिलीकडून तुम्हाला कळकळीची विनंती। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नवबुद्ध जय संविधान। परत भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आता आम्ही नवीन ब्लॉगमध्ये जाणार आहे भीमटेकडी येथे। भीमटेकडी छत्रपती संभाजीनगर येथील भीमटेकडी म्हणजे विद्यापीठ लेणीच्या जवळच आहे, पाठीमागच्या साईडला। आणि खूप चांगलं, तिथं पण खूप चांगला निसर्गरम्य वातावरण आहे। आणि परत त्या ब्लॉगमध्ये आपला भेट होणार आहे नक्कीच, लगेच म्हणजे काही दिवसानंतरच थोडी। खरंच तिथं पण खूप चांगलं तुम्हाला नवीन माहिती देणार तिथं गेल्यानंतर। आणि खरंच मनापासून धन्यवाद सर्वांचं, मनापासून धन्यवाद। सर्वांनी मला भरभरून सपोर्ट केला। तुमच्या अशाच सपोर्टमुळे माझे सबस्क्रायबर पण वाढत आहे आणि माझा चॅनलची रीच पण वाढत आहे। सर्वांना मनापासून धन्यवाद आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नवबुद्ध जय संविधान, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र। आणि असंच सर्वांना मला पण सपोर्ट करा आणि मी पण सर्वांना सपोर्ट करतो। धन्यवाद मित्रांनो।
परत एकदा मनापासून धन्यवाद. जय भीम, नवोदय, जय संविधान. आणि खूप छान अशी भगवान बुद्धांची मूर्ती आहे बघा, कसं वरती उंच एकदम भगवान बुद्धांची मूर्ती आहे बघा.